आज मुंबई महापालिकेच्या अटीतटीच्या लढती होणार आहेत। अजून तरी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना याच्या वाटपाचा तिढा पूर्णपणे सुटलेला नाही। त्यातच आज उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या मनोमिलनाच्या घोषणेनंतर त्यांनाही जागा वाटपाची एक वाक्यता करावी लागेल। काँग्रेस सध्या तरी एकला चलो रे म्हणून एक हाती लढवण्याची घोषणा करत आहे। निवडणूक आली की प्रत्येकालाच आपली ताकद प्रचंड वाढवल्याचा साक्षात्कार होतो। बोलणी होताच आणि बोलणी फिसकटताच हा क्रम सतत सुरू होतो। वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसच्या शिवाशिवीचा खेळ महाराष्ट्राने अनेकदा अनुभवला आहे। वंचित जेवढ्या जागा मागतं तेवढ्यात काँग्रेस देत नाही, काँग्रेस पुढे सरकत नाही आणि वंचित मागे हटत नाही। हे काहीही असेल तरीही युती आणि आघाडी याच्यातील फाटाफूट अटळ आहे। भारतीय जनता पक्ष क्रमांक 1चा राहिला असाच त्यांचा ठाम विश्वास आहे। सोबत धनुष्यबाणाची शिवसेना असल्यावरती आपला विजय पक्का आहे असं भारतीय जनता पक्षाला वाटणं स्वाभाविक आहे। याचा ओहापोह आम्ही आधीच केला आहे। आज वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस यांचं मनोमिलन होतं आणि नाही हाच मात्र एक विषय आहे, तरी तसे होताना दिसून येत नाही। ठाकरे बंधूंनी मराठीचा मुद्दा पुढे करून दोघांनी एकत्र येऊन लढण्याचं ठरवलं आहे। मुंबईत मराठीचा टक्का किती आहे याचं गणित लावलं आणि उदार मनाने विचार केला तर मुंबईत मराठी माणूस 35 ते 40% पेक्षा जास्त नाही ही वस्तुस्थिती आहे। ही सर्व मराठी माणसं उद्धव आणि राज यांच्या बरोबर असतील असंही नाही। मराठीच्या मुद्द्याबरोबरच इतर अनेक मुद्दे या निवडणुकीत चर्चिले जात आहेत। खासदार संजय राऊत यांनी काँग्रेस बरोबर चर्चा करून महाविकास आघाडीनं एकत्रित लढावं असं म्हटलं आहे। मात्र काँग्रेस या गोष्टीला तयार नाही। याचा महत्वाचा अर्थ असा आहे की काँग्रेसला कुणाबरोबरही चर्चा करायची नाही। काँग्रेसचे नेते कशाच्या आधारावरती हा निर्णय घेत आहेत हे त्यांना ठाऊक, पण एकूण जी परिस्थिती दिसते त्यात युती सरकारमधील अजित पवार यांची राष्ट्रवादी मुंबईत युती बरोबर दिसणार नाही हे मात्र पक्क झालं आहे। या सर्व बेरजा वजाबाक्या करून भारतीय जनता पक्षाने सर्व प्रकारे जबरदस्त तयारी केलेली दिसते। हा पक्ष ज्या आवेगानं निवडणूक लढवतो तो आवेग इतर कोणताही पक्ष दाखवत नाही हे उघड आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी या दोघांच्या वाटा वेगवेगळ्या झाल्या आहेत। वंचित बहुजन आघाडीनं लोकसभेला मागितलेल्या जागा आघाडीला देता आल्या नव्हत्या, त्यामुळे वंचित बहुजन आघाडीनं निदान 2 ते 3 खासदार निवडून येण्याचं मनोरे आतातीत मागणीमुळे ढासळलं। विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचेच 3-13 वाजले, तिथं इतरांची कथाच काय। आता 4-5 दिवस बाकी आहेत। या 4-5 दिवसात कोणाकोणाची युती कोणाकोणाची आघाडी होतं यावरती मुंबईकरांचं लक्ष केंद्रित झालं आहे। कार्यकर्ते, नेते, धन आणि इतर अनेक बाबतीत भारतीय जनता पक्ष महाश्रीमंत आहे। काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यामुळं अनेकांची समीकरणं बिघडणार आहेत। न्यायालयात खरी शिवसेना कुणाची याचा निकाल लागणं जवळपास अशक्य झालेलं दिसतं। आता मुंबईकर कोणाला निवडून देतात हेही अजूनही गुलदस्त्यातच आहे। कोणीही निवडून येवो, मुंबईकरांना चांगले रस्ते, उत्तम पर्यावरण यासह मुबलक वापराचे आणि पिण्याचे शुद्ध पाणी याचीच अपेक्षा असते। मुंबईच्या रहदारीच्या प्रचंड गर्दीत फिरण्यासाठी जो वेळ जातो तो वाचावा असंही मुंबईकरांना वाटतं। सर्वपक्षीय नेत्यांना मुंबईच्या काळजीपेक्षा आपल्या पक्षाची जास्त काळजी वाटते हे खरं आहे। बिचारी मुंबई नव्या मालकाकडे आशेनं बघत आहे। सत्तेवर कोणीही येवो, मुंबापुरीचं पांग कसं फेडणार।